तर भावांनो, तुमचा डॅनी भाऊ परत तुमच्यासाठी घेऊन आलाय सेकंड. आपण निघालो होतो आज उळ्याची पाहणी करायला. मी जाता जाता म्हटलं बघूया आज आपलं उळे कसं आहे काय आहे. उळ्याकडे बघताच असं वाटलं यार 45-50 दिवसाचं उळे आणि बघितलं तर अजून कशात काय नाही आहे. मग विचार केला उळ्याला 1-2 फवारे मारणं आवश्यक गरजेचंच आहे. मग काय तुमच्या भावाने विचार केला फवारा मारायला जाऊ, पण समोर बघताच विचार केला लोक तर कांद्याला फवारा मारतंय, आपला अजून उळ्याला फवारा नाही. आणि मग निघाला तुमचा भाऊ छोट्या भावाला घेऊन. आणि आता तुम्ही विचार करत असाल की तुमचा डॅनी भाऊ कुठं निघाला. तुमचा भाऊ निघाला खामखेड्याला. जातात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले ना आपल्याला. गावात एंट्रीच करता बरोबर सरपंच साहेबांचं घर दिसलं. सरपंच साहेब तर नव्हते पण मराठी शाळा दिसली आपल्याला समोर. पण तुमच्या भावाचं मराठी शाळेत काहीच काम नव्हतं, सरकारी दवाखान्यात काम होतं. आणि तुम्ही आता विचार करत असाल का भाऊ तू तर फवारा घ्यायला निघाला होता उळ्यांना. आणि आता तुम्ही विचार करत असाल डॅनी भाऊ तुझ्या पायाला काय झालं. तर तुमच्या भावाच्या पायाला आली सूज म्हणून आलो आहे सरकारी दवाखान्यात. आणि लहान भाऊ डायरेक्ट डॉक्टरला म्हणे लवकर करा उद्या त्याची मॅच आहे म्हणे, त्याच्या पायाला काय झालं बघा. निघालो मग आपण काय गोळ्या औषधं घेऊन घराकडे. घरी पोचताच लहान भाऊ म्हणाला भाऊ जायचं बरं का म्हणे खेळायला आपल्याला 5 वाजता. म्हटलं भाऊ माझं काही जमणार नाही म्हटलं. तो म्हणे माझ्यासोबत टाईमपास तर चाल. आणि काय भाऊ आला आणि पोचलो ना ग्राउंडवरती. आपण ग्राउंडवर बघतो तर आम्ही दोघंच, बाकी कोण. बघता बघता आले ना सर्व प्लेयर ग्राउंडवरती. आणि कोणाला कितीही काम असू द्या 5 वाजले की सर्व ग्राउंडवर येतात. आणि हा आमचा पप्पू झाला ना कॅच आउट आणि हा म्हणतो फक्त रोहित तुझ्यामुळे आऊट झालो म्हणे. मग काय उतरला अमोल भाऊने मारला ना डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेर बॉल छक्का. आणि काय कोणीच पकडला नाही ना कॅच. भाऊ डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर मारतो ना. आणि भाऊ डायरेक्ट करण अंबालाची कॉपी ना दुसरी. घरी येताच बराबर रात्री अमित भाऊचा फोन आला. अमित भाऊ म्हणे देवळ्याला जायचं आहे. शाहरुख म्हणे कशाला काय काम काढलं, चला तर खरं म्हणे. मग गेलो देवळ्याला. देवळ्यात एंट्री केली आणि एंट्री करताच बराबर मेडिकल बघत होतो. मेडिकलमध्ये काम होतं पण मेडिकल होतं बंद. मग निघालो आम्ही घराकडे निघताच पाणीपुरीची दुकान दिसली. आणि अमित काका म्हणे पाणीपुरी खायची का भाऊ म्हणे. म्हटलं मग नेकीवर पूछ. मग काय पाणीपुरीवाल्या भावाला बोललो भाऊ बनवतो एक पाणीपुरी कडक तेजवाली. मग भाऊने दिली बनवून आणि खाल्ली. मग काय निघालो 5 कंदील लट्टन मारून आणि सावकीकडे आपण आपल्या घराकडे. रस्ता तर असा आहे डिस्को डान्सर डायरेक्ट. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या भावाच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया उद्या न्यू ब्लॉगमध्ये.